नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्राचे प्रश्न बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचे 100 प्रश्न आहेत जे आपण महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून बघणार आहोत। बालमानसशास्त्र एक्झाम जवळ येते, त्या दृष्टीने एक्झामच्या दृष्टीने हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असणार आहेत। बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे क्वेश्चन्स असणार आहेत। बघा, सुरू करूया। शिक्षण म्हणजे मनुष्यात अगोदरपासूनच असणाऱ्या पूर्णतेचा आविष्कार आहे असे डॅश यांनी म्हटले आहे। तर असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे। खालीलपैकी अध्यापनाचा कोणता पूर्वनिर्धारित स्तर नाही? तर स्मरण हा पूर्वनिर्धारित स्तर नाहीये। अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे शक्य आहे? तर आहे उद्गामी पद्धतीमध्ये शक्य असते। नैदानिक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर सूचनांदरम्यान अध्ययनात सतत येणाऱ्या अडचणी मागील कारणे व निदान त्याचे शोधणे। नेक्स्ट बघा, शिक्षक माहिती देणाऱ्या साधनांचा वापर करतो। का करतो? कारण त्या मागील संकल्पनांमध्ये स्पष्टता येण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना समजण्यास सोपं व्हावे याच्यासाठी। शिक्षकांच्या अभिवृत्तीचा त्याच्या अध्यापनावर प्रभाव पडतो। अभिवृत्तीचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी आहे? तर भावात्मक क्षेत्राशी आहे। नेक्स्ट बघा, शिक्षक वर्गामध्ये व्याख्यान देत असताना अध्यापनात काही बाधा निर्माण झाली तर अशा वेळी शिक्षकाने खालीलपैकी काय केले पाहिजे? तर जे अडचणी निर्माण करत आहेत त्यांना अध्ययनासाठी प्रेरित करावे। नेक्स्ट क्वेश्चन्स बघा। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये बघायला मिळू शकते। परिणामकारक शिक्षण खालीलपैकी कशाशी संबंधित असते? तर शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणे व समजून देणे याच्याशी संबंधित असू शकते। अध्ययनाचा सर्वात योग्य अर्थ कोणता? तर वर्तनात सकारात्मक बदल हा योग्य अर्थ आहे या सर्वांपैकी। बघा, खालील अध्यापन प्रक्रियेच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा। आता याच्यातला योग्य क्रम लावायचा आहे, तर याचा आन्सर आहे 4 नंबरचा। आता योग्य क्रम बघा मित्रांनो कसा आहे। अध्यापन उद्दिष्टांचे सूत्रीकरण, नंतर येते वर्तन ज्ञानाचा पूर्वज्ञानाशी संबंध जोडणे, नंतर येते अध्यापन साहित्याचे सादरीकरण करणे, नंतर मूल्यमापन आणि सगळ्यात शेवटी येते पुनरुत्थापन म्हणजे रिवाइज करणे। नेक्स्ट बघा, शिक्षकाकडून फळ्याचा सर्वोत्तम उपयोग कशासाठी केला जातो? तर महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय मुद्दे लिहिण्यासाठी केला जातो। सध्याच्या काळातील अध्ययनाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर ई लर्निंग ही सगळ्यात प्रभावी पद्धती आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लवकर लक्षात राहतं। बघा, प्राथमिक शालेय स्तरावर अधिकतर शिक्षक या स्त्रिया असाव्यात, कारण स्त्री शिक्षिका बालकांशी प्रेम व स्नेहपूर्वक वागू शकतात। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता एक अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट प्रकार मानला जातो? तर समस्या निराकरण अध्ययन म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करणे। एखादी व्यक्ती अध्यापनाला व्यवसायाच्या रूपात स्वीकारून आनंदित होते जेव्हा ती विद्यार्थ्यांकडून आदर प्राप्त करते। एक चित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक काम करते या विधानावरून शिक्षकास कळले की अध्यापन काय याचा आन्सर? तर अध्यापन करताना शैक्षणिक साहित्यांचा उपयोग केला पाहिजे। जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा अध्यापन साहित्याचा जर उपयोग केला तर विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजू शकेल। प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्यांकडे काय असले पाहिजे? तर अध्ययन क्षमता आणि प्रेरणेचे योग्य स्तर असला पाहिजे। वर्गातील संप्रेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असावे? तर विद्यार्थी केंद्रित असावे। अध्यापनाची सर्वोत्तम पद्धती कोणती? तर वर्गात चर्चा घडवून आणणे व त्यात सहभागी होणे अध्यापनाची सर्वात उत्तम पद्धती आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। वर्गातील परस्पर संवादातून काय स्पष्ट झाले पाहिजे? तर बघा, वेगवेगळ्या विचार व संकल्पना यांचे ज्ञान व्हावयास हवे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षण न देऊन मुलांना बिघडवणे
या विधानाचा अभिप्राय म्हणजे काय असणार? तर ह्याच्यापैकी आन्सर आहे 3. अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे. वर्गातील शिक्षकांच्या संप्रेषणास काय म्हटले जाते? तर समूहांतर्गत संप्रेषण म्हटले जाते. बघा मित्रांनो, मागे जी क्वेश्चन्स तुम्हाला 100 क्वेश्चन्स दिलेले मी, त्यामध्ये आपल्याला उपयोजनात्मक क्वेश्चन्स होते आणि आता हे पद्धतीवर संप्रेषणावरती आधारित आहेत. पेपर 1 मध्ये सगळ्यात जास्त असे क्वेश्चन्स विचारले जातात. जर तुम्हाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली तर तुम्ही वर्गामध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारचा व्यवहार कराल? तर दृष्टीहीन विद्यार्थ्याला पुढील रांगेत बसवण्याची व्यवस्था कराल व त्याला सोयीस्कर वाटेल अशा गतीने शिकवण्याचा प्रयत्न कराल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या चांगल्या संपादन चाचणीचे वैशिष्ट्य नाही? अचिव्हमेंट टेस्टचे वैशिष्ट्य नाही. काय आहे? अस्पष्टता. हे त्याचे वैशिष्ट्य नाहीये. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साहित्याचा समावेश प्रक्षेपित साधनांमध्ये करता येणार नाही? तर प्रोजेक्ट एड मध्ये फळा याचा उपयोग होणार नाही. प्रक्षेपित साधनाचा उपयोग म्हणून करता येणार नाही. बघा, ओव्हरहेड प्रोजेक्टर, एपीडायस्कोप, स्लाइड प्रोजेक्टर हे सगळे प्रोजेक्टेड एड्स मध्ये यूज केला जातात, फळ्याला यूज केला जात नाही. एक चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने फलक लेखन करण्याची चांगली पद्धती कोणती? तर अध्यापन करत असताना महत्त्वपूर्ण मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट भाषेत फलकावर लिहिणे. एक शिक्षक तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा तो विद्यार्थ्यांना विषय सुव्यवस्थितरित्या समजावून देईल. बघा, अध्यापन गतिशील दृष्टिकोन म्हणजे काय आहे? अध्यापनाचा गतिशील दृष्टिकोन म्हणजे तर विद्यार्थ्यांना कृतीच्या माध्यमातून शिकण्यास प्रेरित करणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. अध्यापनात आंतरजालाचा म्हणजे इंटरनेटचा सर्वोत्तम उपयोग कोणता? तर अत्याधुनिक माहिती पुरविण्यासाठी. सध्याच्या रनिंग अपडेटसाठी सगळ्यात जास्त इंटरनेटचा यूज होतो. अध्ययनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययनकर्ता हा ज्ञानाचा रचयिता आहे. अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य स्पष्टीकरण समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याचा विकास करणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय? तर आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही? परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो. शिक्षकाची प्रमुख भूमिका काय असली पाहिजे? तर विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना करण्यासाठी सहाय्यता करणे. अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारे अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये अभिक्षमता आणि प्रेरणा ही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे तर विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे? तर विद्यार्थ्यांना स्वअध्ययनाला प्रोत्साहित केले पाहिजे. कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना ग्रंथालय वापरायला चालना मिळेल? तर वाचन कौशल्य व अभिरुचीचा विकास याच्यामुळे. सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहे. तर कोणती आहे? जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्वाचे शिक्षक गुण वैशिष्ट्य आहे. तर उच्च शैक्षणिक संपादन हे आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकवतात. चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते? तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग याच्यामुळे देता येते. अध्ययनाबाबत सध्याचा विचार
कोणता? तर प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. सृजनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांचा निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते. प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे याचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? तर विद्यार्थ्यास स्व अध्ययन कौशल्य विकसित करणे हा आहे. नेक्स्ट बघा, अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे ज्ञानाचे समस्या निराकरणात उपयोजन करण्याची क्षमता. विद्यार्थी सक्रिय अध्ययन करता असल्याचा निर्देशक खालीलपैकी कोणता? तर जो विद्यार्थी शिक्षकाच्या विधानाशी असहमत असल्यास आव्हान देतो. विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमत्ता सर्वाधिक उपयुक्त ठरते? तर पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी कल्पना शोधताना. संगणक साहित्य सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो. याच्यामध्ये संगणक साहित्यामध्ये काय होतो की विद्यार्थी निष्क्रिय होतो. शिक्षकांनी वर्गात एक पाठ्यघटकाचे अध्यापन करून त्यावर आधारित प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांना त्या उत्तरे आले नाहीत. याचा अर्थ काय? शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आकलना पद्धतीनुसार अध्यापन केले नाही, विद्यार्थ्यांना समजेल ते अध्यापन केले नाही, याचा अर्थ असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षकांनी विचारलेल्या खालीलपैकी कोणता प्रश्न हा मुक्त स्वरूपाचा आहे? मुक्त स्वरूपाचा म्हणजे पाण्याचा गुणधर्म सांगा. म्हणजे मुक्त स्वरूपा म्हणजे त्यांना काय वाटते त्यांच्या पद्धतीने त्यांना समजलं असेल तर ते पाण्याचा गुणधर्म सांगतील. असा मुक्त त्यांना विचार करण्याला वाव मिळावा असा. खालील प्रश्न वाचा. 5x + 2 6x + 7x + 4 = 3/8 वरील प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवण्यातून कोणते अध्यापनाचे उद्दिष्ट साध्य होईल? तर विश्लेषण साध्य होईल. खालीलपैकी अध्यापनातील कोणत्या बाबीची शैक्षणिक मूल्य तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे? तर विद्यार्थ्याला गणितीय सूत्र सांगणे. विद्यार्थी विज्ञानाचे प्रश्न सोडवित असताना चुका करतो कारण विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या समजलेल्या नाहीत म्हणून तो चुका करतो. नंतरचं बघा, विद्यार्थ्यांमध्ये तार्किक व चिंतन कौशल्याचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर विषय संकल्पना जीवनाशी जोडणे व विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणे. शिक्षकांनी अध्यापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबींकडे दुर्लक्ष करावे? तर विद्यार्थ्यांच्या सामाजिक वर्ग व गट जाणणे, अध्यापनातील संकल्पना विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी त्यांच्याकडून प्रतिकृती तयार करून घेणे हे डॅश स्वरूपाचे कौशल्य विकसित करते. तर क्रियात्मक प्रकारचे कौशल्य विकसित करते. अध्यापनातील विविध संकल्पना परस्परांना जोडण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती पूरक ठरते? तर संश्लेषण पद्धती पूरक ठरते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शिक्षकाच्या अध्यापनाच्या उद्दिष्टांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा मित्रांनो आपल्याला सर्व ऑप्शन्स वाचावे लागतात. यामधील आन्सर बघा, अध्यापन उद्दिष्टे ही तात्कालिक व संकुचित स्वरूपाची असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्वच विषयाचे अध्यापन डॅश असावे. कसे असावे? तर बालकेंद्रित असावे. शिक्षकाकडे खालीलपैकी कोणते गुण असावेत? तर शिक्षकाकडे विषयाची अभिरुची असावी, बालमानसशास्त्राचे ज्ञान असावे, अध्यापन कौशल्य असावे, भेदभावात्मक वर्तन असावं का नाही? ओके, म्हणून हे 3 अ ब क म्हणून आन्सर आहे 1 अ ब क. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती ही कृतीशीलतेवर अधिक भर देते? कृतीशीलतेवर अधिक भर देते. प्रायोगिक ही कृतीद्वारेच होते, प्रकल्प पण कृतीद्वारे आणि क्रीडन पण कृतीद्वारे, म्हणून वरील सर्व येते आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धती जाणण्यासाठी शिक्षकांनी कोणता प्रभावी मार्ग वापरावा?
तर विद्यार्थ्याला विविध प्रश्न विचारणे हा पद्धत वापरावी. पहा पहा एका कृती करा व समजून घ्या या बाबीवर आधारित अध्यापनाची कोणती पद्धती कोणती, तर वरील सर्व. ह्या सर्व पद्धती ह्या कृतीवर आधारित असून त्याचे पाहायचं आहे, ऐकायचं आहे आणि त्याची कृतीही करायची आहे आणि समजूनही घ्यायचं आहे. म्हणून प्रयोगशाळा पद्धती, क्रीडन पद्धती, प्रकल्प पद्धती ह्या सर्व पद्धती त्याच्या कामाशी आहेत. विद्यार्थ्यांची पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन त्यास अनुसरून नवीन अनुभव प्रदान करणे यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? तर बघा, विद्यार्थ्यांचे पूर्वीचे ज्ञान लक्षात घेऊन त्याची माहिती काढून घेऊन त्यांना नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्या ज्ञानात भर द्यायची, त्याला म्हणायचं ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षकाला अध्यापनात मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात. मूर्त उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात दाखविता व समजावून सांगता येणारी बाब. म्हणजे विद्यार्थ्यांना एक्झाम्पल न देता प्रत्यक्ष स्वरूपात त्याला दाखवता यावी ती गोष्ट आणि समजून सांगता यावी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षक विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर त्यात अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले गेले? जर शिक्षक पृथ्वी बद्दल सांगत असतील कोणती गोष्ट किंवा मग पृथ्वी गोल आहे असं सांगत असतील तर गोल ही संकल्पना मुलांना जर समजून सांगायची आहे तर त्यांचं अध्यापनाचं कोणतं सूत्र वापरतील? तर विद्यार्थ्यांना गोल म्हणजे बॉल वगैरे हे माहिती आहे का नाही हे त्यांचं पूर्वज्ञान चेक करतील आणि त्या पूर्वज्ञानामध्ये अजून थोडी भर टाकून त्यांना तो कन्सेप्ट समजवून सांगतील. म्हणून मूर्ताकडून अमूर्ताकडे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी अध्यापनाचे कोणते सूत्र नाही हे विचारले तर कठीणाकडून सोप्याकडे. आपण कठीणाकडून सोप्याकडे नाही जात, मोस्टली आपण सोप्याकडून कठीणाकडे जातो, म्हणून हे अध्यापनाचे सूत्र नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, घटकाचा मुख्य गाभा विद्यार्थ्यांसमोर ठेवून नंतर त्याचे लहान लहान पाठ्य घटकात वर्गीकरण करून शिकवणे यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? तर याला म्हणतात पूर्णाकडून अंशाकडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्यांचे वय, परिपक्वता, बुद्धिमत्ता, व्यक्तिभेद इत्यादी बाबीचा विचार करून त्यांच्यातील तार्किक क्षमतांचा विकास करण्यासाठी शिक्षकांना कोणते अध्यापन सूत्र मदत करते? तर मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे नेण्याचे अध्यापन सूत्र त्यांना मदत करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गणित विषयातील सूत्रांची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त आहे? तर अवगामी अध्यापन पद्धती उपयुक्त आहे. खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती प्रश्न पद्धतीवर आधारित? प्रश्न पद्धती विचारण्याची पद्धत आहे तर याच्यापैकी कोणती प्रश्न विचारून एखादा कॉन्सेप्ट शिकवायचा असेल तर आपण कोणती पद्धती वापरू शकतो? तो पृथक्करण पद्धती. खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत विद्यार्थी संशोधनाच्या भूमिकेत असतो? तो स्वयं संशोधन या पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वयं शोधनाच्या भूमिकेत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत शिक्षकाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक ठरते? तर प्रायोगिक पद्धतीमध्ये एखादा प्रयोग करायचा आहे तर त्यामध्ये शिक्षकाचा जो रोल आहे का तो खूप महत्वाचा ठरतो, कारण शिक्षकाच्या मार्गदर्शनानेच विद्यार्थी ती कृती करतो. म्हणून प्रायोगिक पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन ठरतं शिक्षकाचं. उद्गामी पद्धती म्हणजे काय? विशिष्ट उदाहरणांकडून सामान्य नियमाकडे जाणे होय. उद्गामी आणि अवगामी पद्धती ह्या खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो, त्या व्यवस्थित करून घ्या कारण त्या खूप महत्वाच्या आहेत, एक्झाम मध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या पुढे दिलेल्या आहेत त्यांचा अचूक क्रम ओळखा. याचा अचूक क्रम कोणता असणार आहे? बघा 4 नंबरचं उत्तर आहे. ब म्हणजे विचार मंथन अगोदर, नंतर निरीक्षण, नंतर निष्कर्ष आणि सगळ्यात शेवटी तुलनात्मक परीक्षण. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो,
उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या विचार मंथन अगोदर आहे, नंतर निरीक्षण आहे, नंतर निष्कर्ष आहे आणि नंतर आहे तुलनात्मक परीक्षण. ओके, ह्या उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या आहेत. बघा, उद्गामी पद्धतीचा वापर करताना शिक्षकाची भूमिका खालीलपैकी कोणती असू नये? तर विद्यार्थ्यांना नियम सांगून उदाहरणे सोडवायला सांगणे हा असू नये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापनातील उद्गामी पद्धतीत संबंधित दिलेली विधाने वाचा. तर कोणती आहेत संबंधित विधाने? याचा आन्सर आहे मित्रांनो डी, म्हणजे 4 नंबरचा आहे, फक्त क आणि ड. ही पद्धती नियमाकडून उदाहरणाकडे जाते. उद्गामी पद्धती आणि प्राथमिक स्तरावर ही पद्धती उपयुक्त नसते. फक्त क आणि ड याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्याला आयताचे क्षेत्रफळ इक्वल टू लांबी इंटू रुंदी हे सूत्र सांगून त्याला उदाहरणे सोडायला सांगणे. यामध्ये डॅश अध्यापन पद्धती वापरली गेली. तर कोणती? अवगामी अध्यापन पद्धती वापरल्या गेली. अध्यापन पद्धतीच्या पायऱ्या बघा. आता पहिली पायरी आहे, मी डायरेक्ट याचा आन्सर सांगते. पहिली पायरी आहे नियम सूत्र सांगणे. दुसरी पायरी आहे नियमांचा अर्थ स्पष्ट करणे. तिसरी आहे नियम व सूत्रांचा पडताळा करणे. आणि चौथी आहे उदाहरणांच्या आधारे नियम तपासणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापनाच्या पृथक्करण पद्धतीमध्ये डॅश एखाद्या गोष्टीचे छोट्या छोट्या घटकात विभाजन केले जाते. पृथक्करणामध्ये काय केलं जातं की एखादा मुद्दा असेल किंवा एखादी गोष्ट असेल तर त्याला थोड्या थोड्या घटकामध्ये विभाजन करून शिकवलं जातं. अध्यापनाच्या पृथक्करण पद्धतीचा अचूक क्रम. आता आपल्याला पायऱ्या बघायच्या पृथक्करण पद्धतीच्या कोणत्या असणार आहे. बघा, पहिल्यांदा समस्या, दुसरा आहे समस्या सोडवण्याचा प्रयत्न, तिसरा आहे पूर्व अनुभव, चौथा आहे प्रत्यक्ष कृती आणि सगळ्यात शेवटचा आहे समस्या पूर्ती. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, संयोजन पद्धती. संयोजन पद्धतीमध्ये लहान लहान भागाचे एकत्रीकरण करून नवीन माहिती मिळवली जाते. लहान लहान भागाचं एकत्रीकरण करून एक नवीन माहिती दिल्या जाते, त्याला म्हणायचं संयोजन पद्धती. अध्यापनात प्रायोगिक पद्धती वापरण्याचा हेतू खालीलपैकी कोणता? तर विद्यार्थी निरीक्षणातून माहिती मिळवतात, विद्यार्थी कृतीशीलतेने अध्ययन करतात, विद्यार्थ्याला व्यावहारिक जीवनासाठी उपयुक्त ठरते. हे वरील सर्व प्रायोगिक पद्धतीमध्ये होते, म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. अध्यापनात प्रायोगिक पद्धती वापरताना कोणती मर्यादा येते? तर अधिक विद्यार्थी असलेल्या वर्गासाठी ती उपयुक्त ठरत नाही, ही मर्यादा येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्याला संशोधकाच्या भूमिकेत नेऊन त्याला विषयासंबंधी स्वप्रयत्नाने माहिती मिळवण्यास प्रेरित करणारी पद्धती. तर स्वयंशोधन पद्धती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापन करताना शिक्षकाने स्वयंशोधन पद्धतीच्या टप्प्याची अंमलबजावणी कोणत्या क्रमाने लावावी? तर बघा, आपल्याला इनडायरेक्ट विचारलेलं आहे संशोधन पद्धतीच्या पायऱ्या. तर याचं बघा, पहिली पायरी आहे हे विद्यार्थ्यांसमोर समस्यांची मांडणी करायची. दुसरी पायरी आहे अध्ययन वातावरण निर्मिती. तिसरी पायरी आहे संशोधनाची विद्यार्थ्यात निकोप स्पर्धा. आणि नंतरची पायरी आहे बघा संशोधनासाठी प्रोत्साहन. आणि सगळ्यात शेवटची पायरी आहे सगळ्यात नंतरची पायरी आहे 5व्या नंबरची विद्यार्थ्यास मार्गदर्शन व सूचना. सगळ्यात शेवटची पायरी आहे म्हणजे 6वी पायरी आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाची सर्वसमावेशक चर्चा. ओके मित्रांनो, संशोधन पद्धतीच्या पायऱ्या ह्या ज्या पद्धती आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि त्याच्या पायऱ्याही खूप महत्वाच्या आहेत. क्रम विचारला जातो. खालीलपैकी कोणती एक प्रकल्प पद्धतीचे वैशिष्ट्य नाही विचारले तर सर्व पाठ्यघटक या पद्धतीत शिकवता येतात. हे वैशिष्ट्य नाहीये याचं. अध्यापन पद्धतीची निवड करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या बाबींचा विचार करावा? याचं उत्तर आहे बघा क ई. म्हणजे म्हणजे काय, कोणता विचार केला पाहिजे शिक्षकाने? तर विद्यार्थ्या दृष्टिकोन, कौशल्य निर्माण करणारी आणि पद्धती निवडावी. नंतर आहे विचारशीलतेला चालना देणारी पद्धती निवडावी.
आणि सामाजिक आंतरक्रियांना वाव देणारी पद्धती निवडावी. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या विद्यार्थ्याने प्रयोगशाळेत प्राप्त केलेल्या ज्ञानाचे मूल्यमापन कोणत्या चाचण्यांद्वारे करणे श्रेयस्कर ठरते? तर कृती कसोट्याद्वारे. अध्यापनातील सर्वात जास्त शैक्षणिक मूल्य असणारी बाब कोणती? तर विद्यार्थ्याला ज्ञान शोधासाठी प्रोत्साहन देणे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. अध्यापन उद्दिष्टांपैकी खालील पर्यायातील चुकीचे विधान कोणते? तर उद्दिष्टे अस्पष्ट व गुंतागुंतीची असतात, हे त्यांचं चुकीचं विधान आहे. बघा, नैदानिक चाचणी पण महत्वाची आहे, त्याच्यावरतीही प्रश्न येतात. नैदानिक चाचण्यांसंबंधी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर या चाचण्या मतिमंद विद्यार्थ्यांसाठी असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नैदानिक चाचण्या खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असतात? तर अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी, सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी. वरील सर्व नैदानिक चाचण्या हे या सर्व मुलांसाठी असतात. अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या, सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या आणि दिव्यांग मुलांसाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विषयाशी निगडीत खेळ घेण्याच्या खालीलपैकी कोणता फायदा नाहीये? तर अध्यापनातील खेळामुळे शिक्षकांचे अध्यापन करावयाचे कष्ट वाचतात, म्हणजे खेळण्यातून मुले शिकतात. शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचण्याचा वापरानंतर खालीलपैकी काय करावे? तर उपचारात्मक अध्यापनही करावं. एका शाळेत विज्ञानाची प्रयोगशाळा 3ऱ्या मजल्यावर आहे. पायाने दिव्यांग असणाऱ्या मोनिकाला तेथे जाता येत नाही. मोनिकाची अडचण खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची आहे? तर शाळेच्या व्यवस्थापनाची दुर्लक्ष आणि शारीरिक अडथळे हे दोन्ही स्वरूपाची तिची अडचण आहे. उपचारात्मक अध्यापन खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? उपचारात्मक अध्यापनात खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? तर व्यक्तिगत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण निरीक्षण, अध्यापनाचे नाविन्यपूर्ण प्रयोग. ओके, वरील सर्व होते. बघा, शाळेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याला प्राप्त होणारे विविध अनुभव म्हणजे अभ्यासक्रम, अशी व्याख्या कोणी केली आहे? तर रेमर्स यांनी ही व्याख्या केलेली आहे. ओके मित्रांनो, हे होते आजचे 100 प्रश्न. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे 100 महत्वाचे प्रश्न घेऊन येईल. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हे जे मी व्हिडिओ मानसशास्त्राचे देत आहे त्यामध्ये तुम्हाला 30 पैकी मित्रांनो 25 नक्कीच मार्क्स पडतील मानसशास्त्राचे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बालमानसशास्त्राचे ऐका आणि याची तयारी करा. थँक्यू.